माझे नाव तन्वी रवींद्र बाबू. शाळेचे नाव जनता विद्यालय शिरसगाव. विकसित भारत 2025 अंतर्गत आम्ही तुमच्या समोर एक प्रोजेक्ट सादर करत आहोत. पावसाळ्यामध्ये खूप पाऊस आल्यामुळे शेतामध्ये पाणी जमा होते आणि पाणी जमा झाल्यावर शेतातली पिके खराब होतात आणि मुळं पण चढतात. म्हणून आम्ही हा उपक्रम लाभला आहे. या उपक्रमामुळे मुळे पण साठणार नाही आणि पीक पण खराब होणार नाही. आम्ही या प्रयोगामध्ये माती, खडे, विहीर, पाणी या इत्यादींचा समावेश केला. ज्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस आपल्या शेतात जे पीक केलेलं असते ते सडून जाते. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तो उपाय असा आहे की ज्या टायमाला आपल्या शेतात पाणी असते त्या टायमाला आपण जी पाईपलाईन केली असते त्या पाईपलाईनद्वारे आपल्या शेजारी असलेली ओढ किंवा विहीर किंवा तलाव या तलावात काढून दिल्यास तुमच्या शेतातले पाणी निघून जाईल आणि पीकही खराब होणार नाही. सर्वप्रथम आपण स्टार आकाराचा नाला खोदून घेणार आहोत. स्टार आकाराचा नाला खोदून घेतल्यानंतर त्यात मोठमोठे दगड खाली टाकायचे आहेत. दगड टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला जाड वाळूचा थर टाकायचा आहे. आपण जाड वाळूचा थर स्टार आकाराच्या नाल्यामध्ये टाकून घेऊ. जाड वाळूचा थर टाकल्यानंतर आपल्या शेतामध्ये जी माती असते ती माती आपण स्टार आकाराच्या नाल्यामध्ये टाकून घेऊ. आणि आपण जे 2 पाईप काढले आहे शेतामध्ये जर पाऊस आला आणि पावसाचं पाणी शेतामध्ये होतं तर ह्या पाईपलाईनने ते पाणी तलावात किंवा आपल्या शेतीजवळ नदी असणाऱ्या नदीत किंवा शेतामध्ये विहीर असलेल्या विहिरीत हे पाणी आपल्याला सोडून देता येईल पाईपच्या द्वारे. असं हा उपाय तुम्ही केल्याने तुमच्या शेतातील मुळे सडणार नाही, मुळे कुजणार नाही आणि तुम्हाला मार्केटमध्ये जास्त भाव मिळेल. तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि हा प्रयोग केल्याने तुमच्या शेतामध्ये पिकं चांगली येतील. धन्यवाद.